नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज बघूया मार्केटमध्ये आपण काय केलं आणि उद्या काय करणार आहोत. काल आपला एक सिंपल प्लॅन होता, की मार्केट जर समजा गॅप डाउन ओपन झालं, म्हणजे फ्लॅट ओपनिंग आणि गॅप डाउन जर आपले 2 ट्रेड फिक्स होते. तिथला हा सेलचा एक होता, जे की टार्गेट आपण इथपर्यंत आसपास आपण पकडणार होतो. आणि त्यानंतर जर समजा गॅप डाउन ओपन झालं, तर सस्टेनवरती आणि पुलबॅक आपण रिव्हर्सल ट्रेड करणार होतो. पण आज सीन काय झाला, मार्केट झालं 1-1 म्हणजे 115 पॉइंट गॅप डाउन झालं. सो आपलं एक सायकॉलॉजी हल्ली आज, की आपण जनरली 120 पकडतो मॅक्सिमम. ते आज 115 म्हटलं 5 पॉइंट इकडं-तिकडं होतात म्हणून आपण ते कन्सिडर नाही केलं. पण ते 5 पॉइंट कन्सिडर करत असताना आपण थोडंसं हा बुलिश ट्रेड आपण मिस केला. म्हणजे इथं ऑप्शन बायिंगसाठी नव्हता, पण फ्युचरमधला हा ट्रेड नक्की चांगला बसला असता. आपला प्लॅन पण सिंपल होता. कारण हा इथला आपण जो सेल मारलेला तो ओव्हरनाईटमध्ये सेलिंगचा टार्गेट मिळाला. मग आता इथं रिटेस्ट मिळणार आहे का? तर नाही मिळणार आहे. डायरेक्ट टार्गेट मिळतं. इथं तुम्ही जर बघितलं, इथं ह्याचं इथपर्यंत टार्गेट मिळायला होतं. मग ते मिळालं का नाही मिळालं? त्याचं कारण काय असतं? ऑलरेडी ब्रेकडाऊनचं जे काय फायनल टार्गेट होतं ते मिळालंय. सो इथं जास्त एक तर स्कॅल्प होतात. अदरवाईज इथून सेलिंगचे जास्त ट्रेड घ्यायचे नसतात. हे बुलिशनेस कंटिन्यू होतं. इथं रेझिस्टन्सला त्याने रिस्पेक्ट केलं. ह्यात काही विषय नाही. ठीक आहे. तर ह्या लाईनच्या वरती आपल्याला बुलिश होतं. आपले सपोर्ट रेझिस्टन्स प्रॉपर वर्क करतात हं. ह्यात काही विषय नाही. आता इथं जर बघितलं तुम्ही, आता इथं जर सेलला बरेच जण विचारतील, की तुम्ही इथं सेलला का नाही गेला किंवा सेलला कसं काय नाही? कसं असतंय, पुलबॅक नावाचा मार्केटमध्ये प्रकार असतोय. तो पुलबॅक तुम्हाला बुलिशला एंट्री देण्यासाठी आलेला असतोय. सो इथं बघायचं असतं बाबा, की मार्केट खरंच सेलला जातंय का? आता ज्यावेळेस सेकंड कॅन्डल येते ह्याच्यावरती क्लोज मिळाली, त्यावेळेस कन्फर्मेशन झालं मार्केट बुलिशला जाणार आहे. ठीक आहे. फक्त बुलिशला जात असताना हे मार्केट भयंकर स्लो झालं. जर आपण आता समजा फॉर एक्झाम्पल 11:45 जर एंट्री घेतली असली आणि जर टार्गेट ह्या एवढ्या रेंजमध्ये प्रीमियम अजिबात मूव्ह झालेले नाहीत. फायनल प्रीमियम कुठे मूव्ह झाला माहिती आहे का? तर ह्या कॅन्डलला मूव्ह झालाय. ठीक आहे. माझ्या मते 22,400चा प्रीमियम साधारण इथं 200च्या आसपास असेल. नाही एक्झॅक्ट माहीत नाही मला, विसरलोय मी. ठीक आहे. तर काय असेल ते असेल. एक 30-40-50 पॉइंट मूव्ह झालाय. ठीक आहे. तर इथपर्यंतच हे टार्गेट होतं. इथून आपण सेलिंग स्कॅल्प वगैरे असणार होते. म्हणजे एक सेलिंग स्कॅल्प आपण टाकला इथे. पण तो काय असा काही खास नव्हता. ठीक आहे. सो ओव्हरऑल आपण ह्या बुलिशमध्ये आपण काहीही कॅप्चर केलेलं नाहीये. कारण ऑप्शन बायिंगसाठी हा मूव्हच नव्हता. हा फ्युचर एक वेळेस फ्युचर आपण बाय करू शकलो असतो 200 पॉइंट किंवा मग तिथं आपण ऑप्शन सेलिंग करू शकलो शकलो असतो. पण मार्जिनच एवढं वाढवलंय किंवा ऑप्शन सेलिंगचा विषयच ठेवला नाही यांनी. ठीक आहे. तर आपल्याला आता हे बऱ्यापैकी आपल्याला फ्युचरवरती शिफ्ट व्हायचं आहे. आपण थोड्या दिवसात होऊन जाऊ. कारण जे काही ट्रेड असतील ते पोझिशनलवाले फ्युचरमध्येच घेणार आहे आपण. ऑप्शन बायिंगमध्ये काही घेणार नाही. ऑप्शन बायिंग आपण साधारण एक 2-3 दिवसात जो ट्रेड मिळाला तरच घेणार, अदरवाईज नाही घेणार. आता ह्या सेलमध्ये सुद्धा पण सेम सिच्युएशन झाल्या. की आपल्या इथं इथं हा एक ट्रेड स्कॅल्प ट्रेड होता थोडक्यात. 2-3 कॅन्डल मिळाल्या. आपण बुलिश बेरीचा स्कॅल्प टाकला आणि बाहेर पडलो. पण जर आपल्याला पोझिशनल राहायचं असेल तर आपल्याला फ्युचरमध्ये राहिलं पाहिजे. कारण इथं जर आता फॉर एक्झाम्पल मी इथं बाय केलेला समजा ₹200 ला. तो मिळाला मला 250, 250 म्हणजे 50 पॉइंटच्या आसपास मला कॅप्चर झाले इथं. ठीक आहे. पण आता हा ज्यावेळेस मी 200 ला बाय केला, तर इथं जो हाय मारतो ना, त्यावेळेस तो 150च्या आसपास रिव्हर्सल ट्रेड टाकतो. कारण इथं प्रीमियम डिके नावाचा प्रकार असतो. सो मग अशा ठिकाणी 50 पॉइंट आपण निगेटिव्ह पॉइंट होल्ड करू शकत नाही ना, म्हणजे ऑप्शन बायिंगमध्ये. आणि हा जो मूव्ह होत असताना ना, अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत कॅन्डल आहे ना, स्ट्रेच करतात, की ही कॅन्डल ब्रेकआउटच देणार आणि फायनली क्लोजिंग लास्टच्या एका मिनिटामध्ये लास्टच्या हाय अशी क्लोजिंग करतात. मग त्या ठिकाणी मग हे रिव्हर्सल होतं. सो आज जर बघितलं आपण डेली टाईम फ्रेमनुसार प्रॉपर व्ह्यू आपला. अमेरिकन मार्केट एवढं पडून सुद्धा आपलं कॅन्डल मी गेले 3 दिवस झाले एक्सप्लेन करतोय, की आपल्याला काय करायचंय हा पुलबॅक इथून आपण बुलिशला जाणार होतो ना, होतो जाणार. आपण बेरीजचा प्लॅन होता. त्यानंतर हा पुलबॅक होता, हा कंटिन्यूएशन. आता उद्यासाठी बुलिश काय दिसतंय मार्केट, तर बुलिश आहे मार्केट. उद्यासाठी सिम्पली बुलिश आहे. ह्याच्यामध्ये बेरिशनेसचा काही विषय नाहीये. जर बेरिशनेसचा जर प्लॅन केला तर स्कॅल्प वगैरे मिळतील बेरिशला, पण पोझिशनल एकही ट्रेड बेरिशला मिळणार नाही. जर समजा हीच कॅन्डल ॲज इट इज रिव्हर्स झाली, तर आपण काय हे नाही करू शकत. पण जनरली प्लॅन आपला बुलिशचाच असेल. सपोर्ट रेझिस्टन्स जसे कसे वर्क करतील त्या हिशोबाने आपण ट्रेड करू. इथं विषय असा आहे की ओपनिंगला लगेच आपण बुलिशला जाणार नाही. थोडासा वेट करणार आहे. कारण हा जो स्ट्रेच मूव्ह झाला, तर फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो स्ट्रेच मूव्ह कसे वर्क करतात. आता हा स्ट्रेच मूव्ह सेम इथं झाला, हा स्ट्रेच मूव्ह सेम इथं झालाय. ठीक आहे. इथं साइडवेज गेलंय, इथं बऱ्यापैकी साइडवेज गेलंय. सो आता इथं बऱ्यापैकी ह्यांचं म्हणजे काम तमाम झालंय. म्हणजे ह्याचं काम तमाम झालंय, ह्याचं काम तमाम झालंय, ह्याचं मिळालंय, ह्याचं मिळालंय. सो आता नवीन काहीतरी मार्केटमध्ये बनल, ते आपण त्या पद्धतीने वर्क करायचा प्रयत्न करू. उद्या समजा गॅप अप झालं, पुलबॅक मिळाला आणि कंटिन्यूएशन जर मिळालं, तर आपण बुलिशचा ट्रेड नक्की घेणार आहोत. ठीक आहे. तर
एक 2-3 प्लॅन सांगतो. गॅप डाउन होण्याचे चान्सेस कमी आहेत. जर झालं गॅप डाउन इथं, तर बुलिशचाच प्लॅन करायचा आहे. आणि जर समजा हा सपोर्ट जर ब्रेक झाला पुन्हा, एक इथं सपोर्ट ब्रेक होत असताना इथं कन्फर्मेशन चेक करायचं आहे. सेल झाला तर आपण सेलचा पण एखादा स्कॅल्प टाकू इकडे. आणि म्हणजे हा विषय इथला इथला असा आहे. आणि जर समजा ह्याच्यावरती ओपन जर झालं, 1 मिनिटं. ह्याच्यावरती ओपन झालं पुलबॅक आणि कंटिन्यू आणि मुळात आपल्याला ह्याच्यावरती, ह्या लाईनच्या वरती एक म्हणजे एक 1 हॉवर कॅन्डल आपल्याला क्लोजिंग मिळाली पाहिजे. तर आपण हे टार्गेट आपल्याला मिळेल. आपली मेनली टार्गेट काय आहे? तर 1 मिनिटं. ह्या ह्या सपोर्टच्या वरती ह्या सपोर्टच्या वरती आपलं फायनल टार्गेट हे आहे. हे टार्गेट आहे. ठीक आहे. तर जोपर्यंत हे टार्गेट मिळत नाही, तोपर्यंत आपण बुलिशलाच राहणार आहे. बेरिशला राहणार नाही आहोत. ठीक आहे. बेरिशचेच फक्त स्कॅल्प घेणार. ठीक आहे. कारण हे टार्गेट मिळालंच पाहिजे. यात काही विषय नाही. भले आज मिळो, 2 दिवसांनी मिळो, 3 दिवसांनी मिळो, कधी पण मिळो, पण ते टार्गेट मिळालं पाहिजे. ठीक आहे. आणि ज्यावेळेस ह्या लाईनच्या वरती 22,633 वरती 1 हॉवर कॅन्डल क्लोजिंग मिळालं, त्यावेळेस तो ब्रेकआउट कन्सिडर करायचा आणि तिथून पुढे मग आपल्याला वरचे टार्गेट मिळतील. ज्यावेळेस बनल त्यावेळेस मी तुम्हाला एक्सप्लेन करतोच. पण आता करंटला तरी हा बुलिशचा सिनेरिओ आहे. ठीक आहे. तर चॅनल आपले व्हिडिओ आवडत असतील, आपले सपोर्ट रेजिस्टन्स आवडत असतील, आपलं एनालिसिस आवडत असेल, आपला प्लॅन आवडत असेल, तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक यू.